नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी टेस्ट घेऊन आलेली आहे। ही टेस्ट तुमच्या प्रॅक्टिससाठी घेतली आहे। या टेस्टमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका ICDSच्या प्रत्येक विषयावर प्रश्न दिलेले आहे। माझ्यासोबत तुम्ही पण ही टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आन्सर कमेंट करा। या टेस्टवरून तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे आणि परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारतात यावरून कळेल। तर चला वेळ वाया न घालवता टेस्टला सुरू करूया। तर आपला पहिला प्रश्न आहे, विश्व पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि आपले ऑप्शन आहे 5 जून, 1 मे, 10 एप्रिल, 22 एप्रिल। चला आता याचं आन्सर तुम्ही कमेंट करा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 5 जून। चला तर आता पुढचा प्रश्न पाहू। अंगणवाडी केंद्राच्या कामकाजाची तपासणी कोण करते? आणि आपले ऑप्शन आहे ग्रामसेवक, स्थानिक पोलीस अधिकारी, प्रकल्प अधिकारी, जिल्हाधिकारी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रकल्प अधिकारी। आता आपला पुढचा प्रश्न आहे, ICDS योजनेंतर्गत मुलांचे पोषण स्तर तपासण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? आणि आपले ऑप्शन आहे 1 कोणताही नाही, 2 शरीर वस्तुमान निर्देशांक BMI, 3 वरील दोन्ही, 4 मिड आर्म सर्कम्फरन्स। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 वरील दोन्ही, म्हणजेच नंबर 1 आणि 2 हे दोन्ही आपले उत्तर आहे। तर चला आता पुढचा प्रश्न पाहू। अन्नातील विविध पोषक घटक प्रमाणशीर उपलब्ध होणे गरजेचे असते। त्यांची कमतरता किंवा आधिक्य हे समस्या निर्माण करतात। तर पहा आता याचे ऑप्शन। खालील ऑप्शनपैकी तुम्हाला जे बरोबर वाटेल ते तुम्ही कमेंट करू शकता। आणि आता याचं उत्तर मी सांगते। याचं उत्तर आहे 4 हे विधान पूर्णपणे बरोबर आहे। आता पुढचा प्रश्न आहे, या दोन विधानामधून कोणते विधान बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचे आहे। पहिला, पाणी हा आहारातील असा घटक आहे की ज्याची कमतरता शरीराला विपरीतपणे प्रभावित करते। दुसरा, पाण्याच्या अधिकतेचे कोणतेही दुष्परिणाम होत नसतात। आता पहा खाली याचे ऑप्शन दिलेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे नंबर 4, विधान 1 बरोबर तर विधान 2 चूक आहे। आता आपला पुढचा प्रश्न आहे, माणसाची शरीरातील पाण्याची गरज पुढीलपैकी कोणत्या मुद्द्यांच्या आधारे ठरते? 1 वय, 2 वजन, 3 श्रम, 4 जीवनातील टप्पा। आता त्याचे ऑप्शन खाली 4 दिलेले आहे। तर पहा आता याचं उत्तर आहे क्रमांक 1, 1, 2, 3, 4, म्हणजेच माणसाची शरीरातील पाण्याची गरज हे खाली दिलेल्या 4 मुद्द्यांच्या आधारे ठरते। पुढचा प्रश्न आहे, आजारपणात आहाराची पुनर्रचना करण्याची गरज ब्लँक असते। आणि आपले ऑप्शन आहे क्वचित असते, नसते, कधीकधी असते, नेहमीच असते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नेहमीच असते। आता आपला पुढचा प्रश्न आहे, धूळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर पहा आपले ऑप्शन आहे 1 माती, 2 पाणी, 3 वारा, 4 धूक। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 माती। चला तर आता पुढचा प्रश्न पाहूया। गुणकारी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 उपयोगी, 2 आवश्यक, 3 हानिकारक, 4 निरुपयोगी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 3 हानिकारक। आता पुढचा प्रश्न पाहू। आशा या शब्दाच्या पर्यायवाची शब्द कोणता आहे? आणि आपले ऑप्शन आहे 1 प्रेम, 2 इच्छा,
3 आवश्यकता, 4 अपेक्षा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमांक 4 अपेक्षा. आता पुढचा प्रश्न पाहू. स्मृती मंदिर हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? आणि आपले ऑप्शन आहे 1 क्रिकेट, 2 टेनिस, 3 कुस्ती, 4 फुटबॉल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 क्रिकेट. मित्रांनो, माझ्या सोबत तुम्ही पण कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आता आपला पुढचा प्रश्न आहे, युनिसेफ या जागतिक संघटनेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आणि ऑप्शन आहे 1 न्यूयॉर्क, 2 रोम, 3 पॅरिस, 4 जिनिव्हा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 1 न्यूयॉर्क. आता पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? आणि ऑप्शन आहे 1 बुलबुल, 2 कोकिळा, 3 फुलांचा रान कबूतर, 4 मोर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 फुलांचा रान कबूतर. आता पुढचा प्रश्न पाहू. हू चे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आणि ऑप्शन आहे 1 पॅरिस, 2 जिनेव्हा, 3 लंडन, 4 रोम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 जिनिव्हा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता पुढचा प्रश्न पाहू. अनोळखी व्यक्तीकडून ईमेल आल्यास खालीलपैकी कोणती कृती करावी? आणि ऑप्शन आहे 1 ईमेल न उघडता डिलीट करावी, 2 पोलिसांना सूचना द्यावी, 3 त्या ईमेलला उत्तर देऊ नये, 4 आपली माहिती ईमेल पाठवणाऱ्यास व्यक्तीस द्यावी. आणि याचं उत्तर आहे 1 ईमेल न उघडता डिलीट करावी. पुढचा प्रश्न पाहू. ब्लँक्सचा उपयोग करून संगणकामध्ये व्हायरसचा प्रवेश रोखता येतो. आणि आपले ऑप्शन आहे 1 स्कॅनर, 2 व्हायरस सॉफ्टवेअर, 3 अँटीव्हायरस प्रोग्रॅम, 4 व्हायरस मेल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 अँटीव्हायरस प्रोग्रॅम. पुढचा प्रश्न आहे, राम अटेंडेड द वेडिंग ब्लँक्स क्वेश्चन मार्क. चूज द क्वेश्चन टॅग फ्रॉम द ऑप्शन. आता या प्रश्नामध्ये आपल्याला खालील दिलेले ऑप्शनमधून क्वेश्चन टॅग चूज करायचा आहे. आणि आपले ऑप्शन आहे 1 डिडंट ही, 2 वॉजंट ही, 3 वॉजंट इट, 4 वॉजंट ही. तर पहा याचं उत्तर. राम अटेंडेड द वेडिंग हा पास्ट टेन्स आहे, म्हणजेच भूतकाळ. तर या प्रश्नाचं उत्तर येईल 1 डिडंट ही. पुढचा प्रश्न, ICDS योजना कोणत्या वयोगटातील मुलांना शारीरिक आणि मानसिक विकासासाठी प्रोत्साहित करते? आणि आपले ऑप्शन आहे 1 0 ते 6 वर्ष, 2 0 ते 3 वर्ष, 3 3 ते 6 वर्ष, 4 0 ते 2 वर्ष. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 0 ते 6 वर्षे. पुढचा प्रश्न, अंगणवाडी सेविकांनी महिन्यातून किती वेळा घरोघरी भेट दिली पाहिजे? आणि आपले ऑप्शन आहे 1 एकदा, 2 दोनदा, 3 तीनदा, 4 दर आठवड्याला. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 म्हणजेच दोनदा. पुढचा प्रश्न पाहू. अंगणवाडी सेविका कोणत्या प्रकारची माहिती संकलित करतात? आणि आपले ऑप्शन आहे 1 शेतजमीन मालकी, 2 बालकांचे वजन आणि पोषण स्तर, 3 कुटुंबाची आर्थिक स्थिती, 4 गावातील जन्म व मृत्यू दर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 2 बालकांचे वजन आणि पोषण स्तर. आता पुढचा प्रश्न पाहू. अंगणवाडी सेविकांचे मासिक मानधन ठरवण्याचा निर्णय कोणत्या स्तरावर घेतला जातो? आणि ऑप्शन आहे 1 जिल्हा प्रशासन, 2 केंद्र सरकार,
3 राज्य सरकार, 4 ग्रामपंचायत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे 3 राज्य सरकार. आता पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या योजनेचा अंगणवाडीसोबत थेट संबंध आहे? खाली 4 ऑप्शन दिलेले आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.